नंबर 4, धर्म आणि धम्म यांच्यामधील इतर भेद भगवान बुद्धांनी पोट्टपद यांच्यामधील संवादात व्यक्त झालेले आहेत. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनातील आरामात होते. त्या समयी पोट्टपद नावाचा पारिवाचक राणी मल्लिकेने तत्वदर्शनावरील वादविवादासाठी जो एक प्रसाद तयार केला होता तेथे राहत होता. त्याच्याबरोबर त्याच्या 300 अनुयायांचा जथ्था होता. भगवान आणि पोट्टपद या दोघांमध्ये एके प्रसंगी खालील संवाद घडून आला. पोट्टपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय? आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्वसंबंधी मते चुकीचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? पोट्टपद, या विषयावरती मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. यानंतर पोट्टपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारले. जग शाश्वत नाही काय? जग शांत आहे काय? जग अनंत आहे काय? आत्मा आणि शरीर या 2 भिन्न वस्तू आहेत काय? ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय? त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय? त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही. या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले. पोट्टपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धर्माशी संबंधच नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला उपकारक नाही. त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही. म्हणूनच मी यावरती आपले मत व्यक्त केलेले नाही. मग भगवंताने निश्चित असे काय केले आहे? पोट्टपदा, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण म्हणजे काय, दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे. भगवंतानी हे तरी का स्पष्ट केले? पोट्टपद, कारण त्यापासून लाभ आहेत. तो धम्माचा विषय आहे. सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांगिक मार्गातील उच्चतर अवस्थांसंबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर मी दुःख आणि दुःख कारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केलेले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोहोंचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे. ते 2 विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. धर्माचे प्रयोजन जग प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धर्माचे प्रयोजन अगदी पुनर्रचना ही आहे. नंबर 5, नीती आणि धर्म म्हणजे रिलिजन. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणाने वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवतो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माची मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डब्बा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. धर्माच्या या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे. म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. धम्म आणि नीती. नंबर 6, धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही.
धम्मात माणसाने माणसावरती प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठी देवाच्या आज्ञाची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसांनी नीतिमान व्हायचे नाही, तर स्वहितासाठी माणसाने माणसावरती प्रेम केले पाहिजे. नंबर 7, केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुती पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही. असे करणे निषिद्ध समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भव्य अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही. जे पवित्र ते मंगल होय, त्याचे उल्लंघन केले पाहिजे, धर्मबाह्य वर्तन ठरते. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात ती घटक कारणीभूत झाले असावेत. पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजे या सिद्धांतात आहे. या प्रश्नाला विकासवादाशी संबंध आहे. हे सर्वश्रुत आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला, कारण प्रारंभिक युगात अन्नसामग्री अतिमर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्त लांछित आहेत असे म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय? की जो अत्यंत दुर्लभ आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? तात्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर म्हणजे दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक आणि शक्तिमान आहे, त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान माणसांना लागू केल्यामुळे ते पावित्र्य मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक म्हणजे सामाजिक विरोधिनी समाजहित विरोधिनी तर होत नाही ना? चोरांमध्ये आपापसात नीती असते असे नाही, व्यवहारातही आपापसात नीती असते. असाच जातीच्या माणसाचा चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापारातही आपापसात नीती असते. एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीसह आपापसात नीती असते. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारी असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित म्हणजे समाजहित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे समाजविरोध रूप अगदी उघडे करतात. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दुरागामी असतात.
जर समाज असा परस्पर विरोधक समूहाचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मापदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य आहे. न्याय आणि आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीती नियमांची आवश्यकता असते. तिसरा एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श त्यांना सार्वत्रिक मान्यता असते, व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते ती जो समाज समूह विभागलेला असतो त्यात साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असले की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्णप्रधान स्तर बनतात. जे मालक असतात तेच मालक राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दास्यच राहतात. धनी ते धनी राहतात, कामगार ते कामगारच राहतात. अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोडक्यांना होतो, सर्वांना तो होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील मातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धांनी शिकविले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. भाग दुसरा. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पुनर्जन्म. नंबर 1. प्रास्ताविक. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये याविषयी 2 भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वतवादी मानत असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. भगवान बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धांचा विरोध होता. भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हे स्वाभाविकतः उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावरती तसा आरोप केला जातो अशी बुद्धांनी अलगदुप्पम सुद्धा तक्रार केलेली आहे. ते म्हणतात की माझी शिकवण वेगळी असता. काही श्रमण आणि काही ब्राह्मण चुकीचे आणि अप्रामाणिकपणे वस्तुस्थिती धाब्यावरती बसून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार असे शिकवतो असा मजवरती आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवत नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीचे किंवा
अप्रामाणिकपणे मजवरती खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धांचे असेल, बुद्ध धर्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी: भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वातंत्र्य अस्तित्व मानित नाही, मग ते आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतात? यातून एक प्रश्न उद्भवतो. तो कसा? तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? नंबर 2, पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? या 2 प्रश्नांचा एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. म्हणजे पृथ्वी, आ म्हणजे आप, ई म्हणजे तेज, ई म्हणजे वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतात नाही. ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्याला जाऊन मिळतात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला म्हणजे मास मिळतात, तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे: या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शरीर मरते, पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात. सारीपुत्त आणि महाकोठीत यांच्या संवादात या विषयावरती चांगला प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात आरामात वस्तीत करत असताना महाकोष्ठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेला आणि त्याने सारीपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यापैकी होते: महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राहिल्या जातात? सारीपुत्त: 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राखल्या जातात. महाकोटीत डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही 5 इंद्रिय घ्या. त्याचे विषय पृथक आणि क्षेत्र पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागतो असता असा प्रश्न पडतो की त्यांचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांचे क्षेत्र यांचा उपभोक्ता कोण? सारीपुत्त: मन. महाकोटीत ही पंचेंद्रिय कशावरती अवलंबून आहेत? सारीपुत्त: चेतनेवर म्हणजे वॅटॅलिटीवर. महाकोठीत चेतना कशावरती अवलंबून असते? सारीपुत्त: उष्णतेवर. महाकोठीत उष्णता कशावरती अवलंबून असते? सारीपुत्त: चेतनेवर. महाकोठीत तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवरती अवलंबून असते. याचा खराखुरा अर्थ तरी काय लावायचा? सारीपुत्त: मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणेच चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता ही चेतनेवर अशी दोन्हीही तत्वे अनन्यश्रेयी आहेत. महाकोठीत त्यासारखे शरीर हे जर निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात?
शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारीपुत्त, चेतना, उष्णता आणि विज्ञान म्हणजे जाणीव. महाकोटीत इंद्रिया, संज्ञा आणि भावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये भेद काय? सारीपुत्त, मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात. मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्याच क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिन्न झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रियाशक्ती शाबूत असते. जरी त्याचे श्वसनश्वास, विरतक विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरवण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोटिताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती, म्हणजे एनर्जी. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर शक्ती म्हणजे एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबविणे असे होते. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसमूहात जाऊन मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे म्हणजे एनर्जी उत्पादन थांबणे. दुसरा पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाचा अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटका म्हणजे मॅटर बाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते शरीर घटकांचे मॅटर म्हणजे पुनर्जीवन मानतात. मॅटर म्हणजे पुनर्जीवन मानतात. ते आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाहीत. भगवान बुद्धांच्या मतांचा असा अर्थ लावला तर तो शास्त्रांशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती म्हणजे एनर्जी कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे म्हणजे एनर्जी सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेले पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. नंबर 3, पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत असलेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? एखादा मृत असलेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावरती बुद्धांचा विश्वास होता काय? असणे असंभव दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एका नवा देह बनविला तरच त्या मनुष्याला पुनर्जन्म घडणे शक्य आहे. मृत मनुष्याने सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खूंनी खेमाहिने हा मुद्दा पसेनदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळ अनाथ पिंडकाच्या जेतवनात आरामात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमाही श्रावस्ती आणि साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती.
यावेळी कोसल राजा पस्य नदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवथू येथे राहिला. रस नदीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तो तोरणवथूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला. परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवथूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज पस्य नदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणीच दिसत नाही. परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्या आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचारसंपन्न, चक्षन्न, बहुश्रुत आणि वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नीची अशी अहर्त स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोसलराज पस्य नदी भिक्खूनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर तथागतांनी सांगितलेले नाही.